मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत नागपूरमधल्या रामटेक येथे, जिथे प्रभू श्री रामाचं मंदिर आहे. तिथे आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे आणि आपण मंदिरामध्ये चाललेलो आहोत. हे आहे साक्षात प्रभू श्री राम यांची मूर्ती, बघू शकता. अरे वाह, अरे उधर बहुत बड़ा तालाब है, खिलसी तालाब है पूरा है यहाँ पे। बोटिंग सब है यहाँ से छोटा। और वो नीचे क्या राम मंदिर ही बना है, पता नहीं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत आणि आज आपण निघालेलो आहोत नागपूरच्या रामटेक येथे. भगवान श्रीरामांचं जे मंदिर आहे, खूप जुनं आणि प्राचीन असं मंदिर आहे, जिथे स्वतः प्रभू श्रीराम राहिले होते. त्याच मंदिराच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत. तर चला आता मंदिराकडे जाऊया आणि तिकडे गेल्यावर आपण दर्शन घेऊया. तसेच असे म्हटलं जातं की कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य येथेच लिहिले होते आणि म्हणून या जागेला रामगिरी देखील म्हटले जाते. परंतु नंतर त्याला रामटेक असे नाव ठेवण्यात आले. त्रेतायुगामध्ये रामटेकमध्ये फक्त एक डोंगर असायचा आणि पण आज हे भगवान श्रीरामाचं खूप मोठं मंदिर आहे. तर चला आता मंदिराकडे जाऊ. मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. मंदिराच्या आवारामध्ये सगळीकडे झुणका भाकर वगैरे लावलेली आहे. तर चला आता आपण मंदिराच्या पायऱ्या चढूया आणि दर्शन घेऊया. शूज क्यों निकाल रहे, सब ऊपर जा रहे हैं. सीढ़ियाँ ये बहुत सारी है. मित्रांनो, खूप प्राचीन असल्यासोबतच खूप मोठा असा हा गड किल्ला आहे. ते बघू शकता. बऱ्याच ठिकाणून इकडे एंट्री आहे. या साईडला सुद्धा बघा, इथून पायी येण्यासाठी रस्ता आहे पाठीमागून किल्ल्यावर. आणि समोरच आता इकडे श्री गणेशाची मूर्ती आहे. इकडे बरेच सारे स्टोअर्सवाले सुद्धा आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी एरिया आहे. मित्रांनो, फायनली आपण रामटेक इथल्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. समोरच सगळ्यात प्रथम जे मंदिर आहे ते श्री लक्ष्मणाचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा श्री लक्ष्मण स्वामी यांचं मंदिर आहे आणि त्याच्या मागे आहे भगवान श्री रामचंद्रांचं मंदिर. हे बघू शकता तुम्ही, प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर आहे सीता मातेसोबत. असं म्हणतात की जेव्हा प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते तेव्हा ते इथे राहिले होते सलग 4 महिने. तुम्ही बघू शकता समोर प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचं दर्शन आपण करतोय. हे बघा तुम्ही. तर असं म्हणतात की 4 महिने इथे राहिले होते आणि ह्याच टायमामध्ये ते इथे राहिल्यामुळे त्याचं मंदिर बांधण्यात आलं होतं. ते आहे श्रीरामाचं मंदिर. राजा रघु खोंडले यांनी हा किल्ला बांधला होता आणि तुम्ही बघू शकता इथे समोरचं तलाव आहे त्याची अशी निर्मिती केलेली आहे आणि असा तिथे विश्वास आहे की या तलावामध्ये कधीही पाणी कमी जास्त होत नाही आहे. तर अशा प्रकारे छोट्या टेकडीवर बांधलेले हे रामटेक मंदिर गड मंदिर म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय त्याला सिंदूरगिरी असेही म्हणतात. तुम्ही बघू शकता हा आहे तलाव. एवढेच नव्हे तर असं म्हटलं जाते की जेव्हा इथे विजा चमकतात तेव्हा मंदिराच्या शिखरावर एक दिवा प्रकाशित केला जातो, ज्यामध्ये भगवान श्रीरामाची प्रतिमा दिसते, असं लोकांचं म्हणणं आहे. ते बघू शकता खूप सुंदर असा देखावा आहे. असंही म्हणतात अगस्त्य ऋषी आणि प्रभू श्रीराम यांची भेट इथेच झाली होती आणि त्यांना ब्रह्मास्त्राचाही ज्ञान इथेच दिलं होतं आणि त्याच ब्रह्मास्त्राने त्यांनी श्री रावणाचा वध केला होता. सो हीच आख्यायिका आहे. आणि आता आपण आलेलो आहोत प्रभू श्रीरामाचं श्री भगवान विष्णूंचं वराह अवतार इथे आलेलो आहोत आणि इथे असं म्हणतात की त्यांच्या पोटाखालून गेल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. तर आता आपणही तेच ट्राय करणार आहोत. चला बघूया आपण सक्सेस होतो की नाही. काय खाली नाही ते दादा स्टार्ट करा. ओके
जय श्री। उधर का दिखा दे। इसमें क्या 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 हुआ था? एक मिनट शिखा एक मिनट इस पे पुराने जमाने में सिंदूर का बावड़ी बन गई थी सिंदूर के चलते। मेरे को पता नहीं। मित्रांनो, नागपूरच्या फूड जंक्शनमध्ये आलेलो आहोत आपण. आपल्या रामटेकमध्ये खूप छान असं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये आहोत आणि नागपूरची फेमस संत्र्याची बर्फी नाही घेतली तर काय फायदा. त्यावेळेस आपण आलेलो आहोत फूड जंक्शनला आणि तुम्ही बघू शकता इथे आहे संत्र्याची बर्फी. तर आता संत्र्याची बर्फी आपण परचेस करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहोत मुंबईच्या दिशेने. अशा प्रकारे आपली नागपूरची ट्रिप संपलेली आहे. आपण एअरपोर्टला पोहोचलो आहोत. नागपूर एअरपोर्ट तुम्ही बघू शकता. तर चला आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.